नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेशली मेन्सला फोकस करून आपण एक नवीन बॅच चालू करतोय। ही पूर्ण टार्गेटेड मेन्स बॅच असेल, टॉपर्स बॅच 2.0 जी बॅच चालू होते 20 मे 2024 पासून। या बॅच मध्ये चारही सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातील, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मेन्स लेवलचं, लॉजिकल रिझनिंग मेन्स लेवलचं, इंग्लिश पूर्णतः मेन्स लेवलचं आणि जनरल अवेअरनेस हा सब्जेक्टच मेन्सला असतो। मग त्यामध्ये सगळ्याच गोष्टी स्टॅटिक जी काय असेल, बँकिंग अवेअरनेस असेल किंवा तुमचं करंट अफेअर्स असेल, तर हा वाला पूर्ण पार्ट हा टॉपर्स मेन्स बॅच 2.0 मध्ये आपण चालू करतोय येत्या 20 मे 2024 पासून। कारण भरपूर वेळेस असं होतं की सर प्रीच्या एक्झाम निघतात ते पण मेन्सला तेवढासा स्कोर येत नाहीये, मेन्स निघते पण तेवढं मला जास्त लीड मेन्सच्या केसमध्ये भेटत नाही, म्हणून माझं फायनल सिलेक्शन होत नाही। म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षापासून 6 महिन्यापासून खूप चांगला अभ्यास केलाय, खूप चांगली तयारी केलेली आहे आणि थोडंसं मेन्सला आपण कुठेतरी कमी पडतोय, या हिशोबाने एक मेन्सची बॅच जी टॉपर्स बॅच आपण 1.0 चालू केली होती, त्याच्यानंतर आपण चालू करतोय टॉपर्स बॅच 2.0। मग यामध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकवायला राहुल मिसाळ सर असतील, लॉजिकल रिझनिंग शिकवायला तुम्हाला ज्ञानदेव वराडे सर असतील, इंग्लिश शिकवायला तुम्हाला प्रदीप वराडे सर असतील, तर सोबत सोबत जनरल अवेअरनेस शिकवायला मी स्वतः म्हणजे अक्षय चोळके असेल। सर सोबत सोबत जर विचार केला आपण तर ह्या बॅच मध्ये कसं कसं आणि काय काय असेल बघा। ह्या चारही सब्जेक्टची तयारी या बॅच मधून करून घेतल्या जाईल। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस। 20 मे 2024 म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून ही बॅच चालू होते। पूर्णतः ही बॅच परचेस करायची असेल तर ऑनलाईनच्या केसमध्ये परचेस करू शकता। ऑफलाईन साठी आपल्या सारथीच्या ऑफलाईनचे विद्यार्थ्यांना लेक्चर्स असतील, पण स्पेशल ऑफलाईन मध्ये ही बॅच आपण परचेस नाही करू शकत, फक्त ऑनलाईन मध्ये बॅच परचेस करू शकता। आणि ऑफलाईनला सारथी एज्युकेशनचे विद्यार्थी या बॅच मध्ये बसू शकतात। मग ते अच्युअर्स बॅच 1 पासून पुढचे अराउंड विजेता बॅच 4 पर्यंतचे ज्या विद्यार्थ्यांना मेन्सची गरज वाटते, असे विद्यार्थी त्या केसमध्ये ह्यावाल्या बॅचला येऊन बसू शकतात। सोबत सोबत विचार केला तर या बॅचच्या टाइम टेबल मध्ये मोस्टली 3 लेक्चर सकाळी आणि 2 लेक्चर संध्याकाळी। सर हे तर 5 होतात, असं कसं? तर त्याच हिशोबाने सकाळी 7:15 ला जनरल अवेअरनेसचं लेक्चर असेल, 8:30 ला मला वाटतं इंग्लिशचं लेक्चर असेल, 9:30 ला लॉजिकल रिझनिंगचं लेक्चर असेल, सायंकाळी 5 वाजता पुन्हा जनरल अवेअरनेस आणि 6 ते 7:30 क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे 5 लेक्चर होईल। जनरल अवेअरनेसचे दोन स्लॉट मध्ये लेक्चर होईल। अराउंड एका स्लॉट मध्ये बँकिंग अवेअरनेस, गव्हर्नमेंट स्कीम आणि तुमचं स्टॅटिक जी के सकाळच्या स्लॉट मध्ये, संध्याकाळच्या स्लॉट मध्ये करंट अफेअर, सेम टू सेम हे सगळं जीए की पाठशालामध्ये ज्या वाल्या गोष्टी चालणार आहे त्याच सगळ्या गोष्टी याच्यात पण चालेल, ज्यांना मेन्सची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी। मग ओनली मेन्स बॅच इन इंडिया असं मेन्स लेवलला फोकस करून अशी पहिली बॅच असेल, किंवा अशी भारतामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये अशी कोणती एक संस्था असेल की जी प्युअरली मेन्सला फोकस करून टीचिंग करते। म्हणून यावर्षी 1000 पेक्षा जास्त अधिकारी ह्या टीम सारथीने घडवलेले आहे। म्हणून ओनली मेन्स बॅच इन इंडिया, मेन्स लेवलचा सिलेबस इथं डिस्कस केला जाईल किंवा शिकवलं जाईल। कारण जे टीचर तुम्हाला शिकवणार आहेत ते सर्व टीचर स्टील आजही सर्व एक्झाम देतात, मग ते प्रीच्या असो किंवा मेन्सच्या असो, सगळे एक्झामचा पॅटर्न तिथं समजून घेतात, सगळे एक्झामचे क्वेश्चन तिथून लिहून घेतात आणि ते क्वेश्चन विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल, आपल्या सिलेबस मध्ये कसे चेंजेस करता येईल आणि विद्यार्थ्यांना अपडेटेड कसं शिकवता येईल याच्यावर पूर्ण फोकस ह्या चारही शिक्षकांचा असतो। म्हणून रिझल्ट येण्यामागं जी मोठी संस्था आहे ती सारथी एज्युकेशन, कारण त्या लेवलला तिथं शिकवलं जातं, त्या लेवलला तिथे शिकवलं जातं। म्हणून मेन्स लेवलचा सिलेबस तिथे शिकवलं जाईल। कंप्लीट गायडन्स स्टील सिलेक्शन ह्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतील त्यांना पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल किंवा कोणताही प्रकारचा गायडन्स असेल, सिलेक्शन पर्यंतचा गायडन्स तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल। 1 इयरचा सपोर्ट क्वांटम जीए साठी, म्हणजे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड साठी 1 वर्षाचा सपोर्ट, सोबत सोबत जनरल अवेअरनेस साठी जेव्हापासून बॅच परचेस केली तेव्हापासून पुढील 1 वर्षासाठी तुम्हाला सगळं करंट अफेअर्स वगैरे अवेलेबल असेल, ऑफलाईनच्या केसमध्ये सारथी एज्युकेशनचे ऑफलाईनचे विद्यार्थी, अच्युअर्स बॅच 1 पासूनचे पुढचे विजेता बॅच 4 पर्यंतचे विद्यार्थी ऑफलाईनच्या केसमध्ये येऊ शकता। ऑनलाईनच्या केसमध्ये ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी संपलेली किंवा ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या केसमध्ये ऑलरेडी टॉपर्स बॅच 1.0 झालेली आहे, टॉपर्स बॅच 1.0, तर ऑनलाईनच्या केसमध्ये ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी बाकी आहे अशा विद्यार्थ्यांना ते वाले लेक्चर्स दिसतील ज्यांची व्हॅलिडिटी बाकी आहे। सोबत सोबत विचार केला सर
तर मला असं वाटतं एखाद्या विद्यार्थ्याचा असा डाऊट आहे सर मला फक्त एकच सब्जेक्ट घ्यायचा आहे, मला फक्त 2च सब्जेक्ट घ्यायचे, तर त्या केसमध्ये प्रत्येक सब्जेक्टच्या स्पेशल बॅचेस सुद्धा आहे, प्रत्येक सब्जेक्टचे स्पेशल बॅचेस आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची स्पेशल बॅच 2.0 असेल, ती ऍपवर अवेलेबल आहे. सोबत लॉजिकल रिझनिंगची 1.0 वाली स्पेशल बॅच ऍपवर अवेलेबल आहे. इंग्लिशची स्पेशल बॅच 2.0 ऍपवर अवेलेबल आहे. आपली जनरल अवेअरनेसची स्पेशल बॅच म्हणजे जीए की पाठशाला ही 20 मे पासून चालू होते. जीए की पाठशाला ज्याच्यामध्ये 2 सेक्शन मध्ये लेक्चर होणार आहे, सकाळच्या स्लॉटमध्ये आणि संध्याकाळच्या स्लॉटमध्ये. म्हणून तुम्हाला एखाद्याला फक्त क्वांटची तयारी करायची तो फक्त क्वांटची बॅच परचेस करू शकतो, फक्त रिझनिंगची तयारी करायची फक्त रिझनिंगची करू शकतो, फक्त इंग्लिशची तयारी करायची इंग्लिशची करू शकतो, किंवा फक्त जीएची तयारी करायची जीएची बॅच परचेस करू शकतो. आणि ज्या लोकांना मल्टिपल सब्जेक्टची तयारी करायची अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः टार्गेटेड मेन्स बॅच असणारे टॉपर्स बॅच 2.0, तर ते विद्यार्थी कंबाइनली ही वाली बॅच परचेस करू शकतात. व्हॅलिडिटी या बॅचची पूर्ण 1 वर्षाची असेल, त्याची फीज असेल 8,000 रुपये. त्याच्यामध्ये 4ही सब्जेक्टची टीचिंग तुम्हाला भेटेल. टार्गेटेड एक्झाम ह्या वर्षाच्या सगळ्याच म्हणजे आरआरबी पीओ पासून सुरुवात होते. आरआरबी पीओ असेल, आरआरबी क्लर्क असेल, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, एलआयसी एडीओ, एलआयसी डबल एओ वगैरे या सगळ्या एक्झाम, आयडीबीआय जेएम, आयडीबीआय एएम, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह, ह्यावाल्या सगळ्या एक्झाम ह्या वर्षीच्या म्हणजे या वर्षी होणाऱ्या सगळ्याच एक्झाम याच्यासाठी टार्गेटेड एक्झाम्स असतील. लेक्चर सगळे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल. सर्व लेक्चर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल. याच्या व्यतिरिक्त सर मी ऍग्रिकल्चर करतोय आणि मला फक्त ऍग्रिकल्चरची बॅच परचेस करायची, स्पेशल ऍग्रिकल्चर मेन्स लेवलसाठी, तर अंकुर 2.0 नावाची बॅच पण अवेलेबल आहे. ज्यांना फक्त ऍग्रिकल्चरच्या मेन्सची तयारी करायची अशा विद्यार्थ्यांसाठी अंकुर 2.0 नावाची बॅच ऍपवर अवेलेबल आहे. तुम्ही ती वाली बॅच परचेस करू शकता. यातला स्पेशल सब्जेक्ट घ्यायचा तो घेऊ शकता, कंबाइनली घ्यायचं तर 8,000 रुपयात घेऊ शकता. कंबाइनली घेतलं तर कम्पॅरेटिव्हली थोडंसं स्वस्त पडेल. सोबत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर सगळे अवेलेबल आहे. सर बॅच कुठून परचेस करावी? बॅच चालू होणार आहे 20 मे पासून. पहिले 2-3 दिवस युट्यूबला सेशन असतील, पहिले 2-3 दिवस युट्यूबला लेक्चर्स असतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऍपवर तेव्हा लेक्चर दिसेल. सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडं टॉपर्स बॅच 2.0 वाली बॅच दिसेल, ती वाली बॅच आपण परचेस करू शकतो. तर चालेल, भेटूया 20 मे 2024 पासून युट्यूब लाईव्ह. धन्यवाद.